तुझ्यासाठी तुझ्या संग मालिकेमध्ये आपण पाहतो की तेजाही ते बँकेच्या बाहेर वैदेहीची वाट पाहत असतो। बराच वेळ झाला वैदेही आलेली नाही म्हणून त्याला काळजी वाटत असते। माई साहेब बँकेमध्ये आहे, नेमकं काय झालं असेल त्याला विचार पडलेला असतो। इकडे वैदेहीला धक्का बसलेला असतो की बँक मॅनेजर आपली कसलीही चुकी नसताना टर्मिनेशन लेटर आपल्या हातात टेकवितो। तर इकडे तेजा 1 ते 5 आकडे म्हणत असतो। त्याच्या आत वैदेही आली तर माझं तिच्यावर खरं प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर, असे म्हणत असताना 5व्या आकड्यातच वैदेही बँकेतून बाहेर पडत असते। तेजा खुश होतो, तिच्या समोर जातो, तो बोलायला काही जाणार। वैदेहीच्या डोळ्यात पाणी असतं। आता मात्र तेजाला काळजी वाटू लागते। तो वैदेहीला याचं कारण विचारतो। वैदेहीला काहीच बोलायचं सुचत नसतं। ती म्हणते तुझा याच्यात दोषच नाहीये, तुझ्यावरती संस्कारच तसे झालेले आहे, तुझ्या माईस तशा आहे, तर तुझ्याकडून अजून काय अपेक्षा करणार। तेजा खोदून खोदून विचारतो पण वैदेही काही एक बोलत नाही। ती त्यातून निघून जाते। ती थेट रडतच तिने रस्ता पकडलेला असतो। माई साहेबांनी आपला अपमान केला, आपल्याला टर्मिनेट केलेला आहे, ही गोष्ट तिला खूप खात असते। ती पुन्हा त्या पडक्या घराजवळ जाते आणि रडू लागते। तेजाने तिचा पाठलाग केलेला असतो, तो तिला पाहतो आणि विचारात पडतो। इकडे स्नेहलला बघायला पाहुणे आलेले असतात। कुमियाचा मामे भावच तिला बघायला आलेला असतो। यंदा मात्र स्नेहलचं स्थळ एकदम चांगलंच असतं। वैदेही अचानक घरी पोहोचते तेव्हा वैदेही सर्वांची अगोदर माफी मागते। खरं तर मला यायला थोडासा उशीरच झाला, असे म्हटल्यानंतर काहीच हरकत नाही, घरातील इतर सर्व मंडळी म्हणतात। कुमिया आणि वैदेही गप्पा मारतात तेव्हा बाबा अचानक दोघींवर ओरडतात आणि म्हणू लागतात, आता सर्व गप्पा तुम्ही दोघीच मारणार का? या दोघांना सुद्धा बोलण्याची काही वेळ तर येऊ द्या, असे म्हणत आता बाबा विषय फिरवतात आणि आलेला मुलगा याला थेटच प्रश्न करतात, हे बघा, तुम्हाला आमच्या मुलीला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा। त्यावर आता तो मुलगा मनमोकळेपणाने बोलू लागतो की खरं तर माझ्या पत्रिकेत थोडासा दोष आहे, परंतु पत्रिकेपेक्षा मन जुळणं फार बरोबर आहे। माझे आणि स्नेहलचे विचार जुळतायत, त्यामुळे मला तिच्याशी लग्न करायला आवडेल, असं तो थेटच मनातील गोष्ट सर्वांसमोर मांडतो। स्नेहलला ही गोष्ट खूप आवडलेली असते, तर बाबांना चला सुंटे वाजून खोकलाच गेला, कारण स्नेहलच्याही पत्रिकेत दोष असतो आणि मुलाने समोरूनच होकार कळवलेला असतो। त्यावरती बाबा हात जोडतात आणि म्हणतात, मला सांगा आता लग्नात काय देवाण घेवाणीच्या गोष्टी करायच्या आहेत। स्नेहलला बघायला आलेल्या मुलाचे आई वडील खूप चांगल्या विचारांचे असतात। आम्हाला तुम्ही फक्त मुलगी आणि 1 नारळ द्या, बाकी काही नको, असे म्हटल्यानंतर बाबा फारच खुश होतात आणि होणाऱ्या जावई बापूला पेढे भरवितात। त्यांना फार आनंद झालेला असतो। किमयाला देखील फार आनंद झालेला असतो। बाबा स्नेहलला पेढा भरवितात, आता माझ्या मुलीचं लग्न होणार, असे तिला म्हणतात। तर इकडे स्नेहल देखील फार खुश झालेली असते। ती वैदेही जवळ येते, तिला बिलकते आणि तिचे आभार मानू लागते। खरं तर तू खेळानिमित्ताने का होईना गावात आलीस आणि तुझ्यामुळेच आज माझं लग्न ठरत आहे, माझ्या मनासारखा मुलगा मला मिळत आहे, असे म्हणत ती वैदेहीचे आभार मानते। त्यावर वैदेही म्हणते की तुझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल तर आपण पुढे काही बोलूया का? स्नेहल म्हणते की तुझा चेहरा का उतरलेला आहे, नेमकं काय झालं? डोक्यावर हात ठेवत तिला शपथ देते आणि विचारते। आईही तेथे आलेली असते। त्यावर वैदेही सांगते की मला बँकेतून काढून टाकण्यात आलेलं आहे, माई साहेब तेथे आलेले होते, आम्ही उभे राहिले नव्हते, त्यांना गुड मॉर्निंग वगैरे बोलले नाही, म्हणूनच त्यांनी माझ्यावरती राग व्यक्त केला। आई वैदेहीला ओरडते, तुम्ही आताची मुलं, तुम्हाला थोडं उभं राहून समोरच्याला मान सन्मान द्यायला काय प्रॉब्लेम होतो, असे विचारता वैदेही म्हणते, यात माझी काहीच चुकी नाही, मी कामात दंग होते म्हणून माझ्याकडून ही चूक झाली। तर संध्याकाळी वैदेही विचार करत असताना पुष्पा काकींचा फोन येतो आणि पुष्पा काकी वैदेहीला सांगतात, तुझं टर्मिनेशन लेटर मी मागे घेतलेलं आहे, मीच तुला अपॉइंट केलेलं होतं आणि मीच तुला पुन्हा कामावर रुजू केलेलं आहे आणि ही गोष्ट कुठेही बाहेर जाणार नाही, तेव्हा उद्या सकाळी लवकर बँकेत हजर राहायचं, असे सांगतात। तर आई म्हणते की या लोकांचं काही समजतच नाही, कधी कामावर ठेवतात, कधी काढून टाकतात। तर उद्याच्या 15 ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की माई आणि तेजा थेटच वैदेहीच्या घरी आलेले असतात। वैदेही विचारते इथे येण्याचं कारण काय, त्यावरती माई वैदेहीला सांगतात की आम्ही लग्नाची बोलणी करायला इथे आलेलो आहे। हे ऐकून वैदेहीला धक्काच बसतो, तर तेजाचा चेहरा मात्र भलताच फुललेला असतो। आता नक्की माई, तेजा आणि वैदेहीच्याच लग्नाची बोलणी करायला इथे आलेले आहेत का? पाहणे इंटरेस्टिंग असेल। मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्ट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।